आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षाची पूर्णपणे हारल्यानंतर तरी सुद्धा मला हार मान्य नाही, मीच मुख्यमंत्री आहे, अशा तऱ्हेचे बेछूट व बेलगाम वक्तव्य करणं हे त्यांच्या पक्षाला नाही तर त्यांना वैयक्तिक देखील अत्यंत चुकीच्या रीतीने ते वागलेले, तसं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता. त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती. कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात? ही वक्तव्य आपल्या कार्यकर्त्यांना, तृणमूलच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या विरुद्ध प्रोत्साहित करायचंय का? कायदा व सुव्यवस्था पश्चिम बंगालमधले बिघडायची आहे का? असे अनेक प्रश्न येतात. कारण ममता दीदी ह्या सुशिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पराभव मान्य नसेल तर कायदेशीर मार्ग आहे, पण त्याचा उपयोग न करता अशा तऱ्हेचं बेछूट वक्तव्य करून घटनेच्या विरोधी वागत आहात. समजा ममता दीदीच्या शहाणपणात भर पडली नाही तर राज्यपालांना, पश्चिम बंगालच्या राज्यपालांना याच्यात हस्तक्षेप करावा लागेल, तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं लागेल आणि जे नवीन निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नेत्यांना त्यांना बोलवावं लागेल आणि त्यांना सरकार स्थापनेविषयी आमंत्रण द्यावं लागेल. ही सरळ कायद्यामध्ये आपल्या तरतुदी, घटनेत तरतूद.